देव कोपतो का? ईश्वर ही संकल्पनाच माणसाच्या कल्याणाकरता आहे. नामस्मरणाची म्हणजे काही वेळ आहे का? पण नामस्मरण हे 24 तास करावं, कारण शास्त्रात त्याचा कुठेही असा उल्लेख नाही का यावेळेस करू नये. गायत्री मंत्र आहे, तर तो महिलांनी बोलू नये असं म्हणतात. स्त्रियांनी गायत्री मंत्र म्हणू नये हे अत्यंत चुकीचं आहे, असं काही नाही. मुलांमध्ये पितरांचा अंश असतो का? पितृवृक्षात जन्म झालेले बालकं हे त्यांच्या घराण्यात अत्युच्च प्रगती साधतात. तर खरंच आपण जे कर्म करतो त्याची फळं आपल्याला भोगावी लागतात. नामस्मरण, चिंतन, एक जे काही जीवन पद्धती आहे हिंदू धर्मात, ज्या एक चांगल्या जीवन पद्धतीची संकल्पना सांगितली, त्या पद्धतीने जर तुम्ही तुमचं जीवन सत्कर्माने जगले. अध्यात्माकडे वळणारा तरुण वर्ग खूप मोठा आहे. त्याला मानसिक शांतता ही फक्त अध्यात्मानेच आहे. जेव्हा विज्ञान संपतं तेव्हा अध्यात्म चालू. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये अंतर किती आहे? अंधश्रद्धा म्हणजे काय? हे नको ते नको, मांजरं आडवी गेली तर गेली, आता त्याच्यात काय अंधश्रद्धा? काही नाही. नमस्कार, आमच्या नॉलेज कट्ट्यावरती तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आज आमच्या कट्ट्यावर आलेले आहेत धर्म अभ्यासक नरेंद्र धारणे गुरुजी. नरेंद्र धारणे गुरुजींना तुम्ही आमच्या चॅनलवरती अनेक वेळा पाहिलं असेल आणि ऐकलं देखील असेल. सण, उत्सव आणि त्यांचं महत्त्व यांच्यावरती त्यांनी अनेक माहितीपूर्व व्हिडिओ आपल्याकडे दिलेले आहेत. आज आपण त्यांच्याकडनं आपला हिंदू धर्म, व्रत वैकल्य आणि त्यांचं आपल्या आयुष्यात असलेलं महत्त्व याच विषयावरती चर्चा करणार आहोत. धारणे गुरुजी, तुमचं आमच्या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. नमस्कार. हिंदू धर्मामध्ये व्रत वैकल्य आणि विधी यांना विशेष महत्त्व आहे, असं का? आता याच्यात 3 गोष्टी आहेत. व्रत वेगळे, पूजा वेगळी आणि वैकल्य वेगळे, असे 3 वेगळ्या गोष्टी. पूजा, व्रत, वैकल्य अशा गोष्टी आहेत. पूजा म्हणजे काय? तर आपण आपल्या रोजच्या एक प्रकारच्या मानसिक शांततेकरता जे करतो, त्याच्यात पूजा, व्रत आणि वैकल्य अशा 3 वेगळ्या ज्या गोष्टी आहेत, त्याच्यात हिंदू धर्मामध्ये या तिघांचा विचार हा एक पंचमहाभूतांच्या असणाऱ्या एक आदराकरता केलेला आहे. त्याच्यात पूजा काय? तर पूजा म्हणजे आपण रोज जे काही नित्य स्मरण करतो, एक 5 मिनटं असेल, 10 मिनटं असेल, काही जण अर्धा तास करत असतील. आपल्याकडे ज्या देवता असतात, कोणाची कुलस्वामिनी असेल, गणपती असेल, बाळकृष्ण असेल, शंकराचे पिंड असेल, पंचमहाभूतांच्या भोजन, म्हणजे 5 देवता हिंदू धर्मात श्रेष्ठ मानलेल्या आहे. त्याच्यात गणेश, नंतर आपली कुलस्वामिनी, नंतर भगवान शंकर, विष्णुस्वरूप बाळकृष्ण म्हणा, कोणी तिरुपती बालाजी असेल, कोणी महाविष्णूची मूर्ती असेल, विठ्ठलाची असेल, आणि खंडोबा, भैरवा ह्या महाराष्ट्राच्या दैवता मानण्यात येतात. तर अशा प्रकारच्या मराठी माणसाच्या कुटुंबात या देवता असतात, त्यांची पूजा लोक रोज करतात. ती पंचोपचार पूजा असते, म्हणजे त्याच्यात आपण पाणी वाहतो, देवाला अत्तर लावतो, हळद, कुंकू, उदबत्ती, दिवा लावतो. हे पूजेच्या प्रकारात मोडतं. तर आत्मशांतीसाठी याचं एक महत्त्व आहे. दुसरं तुम्ही सांगितलं का व्रत हा विषय वेगळा आहे. व्रत हे आपण विशिष्ट इच्छापूर्तीकरता करत असतो. त्याच्यात मग कोणी एक टाईम जेवण नाही करणार, त्याला एकभुक्त व्रत म्हणतात. चातुर्मासात बरेच लोक करतात, श्रावण महिन्यात करतात. दुसरं कोणी व्रत करतात ते काय एखाद्या मनातली इच्छा पूर्ण, कोणी 16 सोमवार व्रत करतात. हे एक व्रत आहे का आपल्या इच्छापूर्तीकरता शास्त्रात सांगितलेले, तर त्याला म्हणतात व्रत. हे व्रताचा संबंध उपोषणाशी असतो, दानधर्माशी असतो आणि आपल्या इच्छापूर्तीकरता असतो, त्याला म्हणतात व्रत. आणि तिसरं येतं पूजा, व्रत आणि वैकल्य. वैकल्य म्हणजे एखाद्या गोष्टीचे असणारे समारंभ किंवा विशिष्ट इच्छा पूर्ण झाल्याबद्दल किंवा एक आनंदोत्सव असं म्हणा, ते व्रत वैकल्यांमध्ये येतं. वैकल्यांमध्ये त्याचं कसं आहे का वाढदिवस साजरे करणे, कोणाचे 61 करतात, कोणाची 75 करतात, कोणाचे 81 वर्ष सुरुवात झाल्याबद्दल करतात, ज्याला आपण सहस्रदर्शन, चंद्रदर्शन म्हणतो. तर हे वैकल्य म्हणजे सामाजिक एपोका, एक प्रकारचं सामाजिक सद्भाव, कुटुंब, समाज याच्याशी कनेक्ट होणं, हे वैकल्यांमध्ये येतं. तर अशा 3 वेगळ्या गोष्टी म्हणजे पूजा, व्रत आणि वैकल्य या तिघांचं हिंदू धर्मात महत्त्व आहे. त्यामुळे सामाजिक एकोपा, तसंच सामाजिक एक प्रकार कुटुंब, एक सौहार्दता एकमेकांप्रती, म्हणजे अनेक लोक एकत्र येतात, तो उत्सव साजरा करतात, आनंदोत्सव होतो, एकमेकांच्या विषयी माहिती विचारली जाते, कसे आहात, काय आहात, त्यामुळे एक प्रकारची सामाजिक सद्भावना वाढीस लागते. अशा प्रकारच्या ह्या पूजा आणि व्रत वैकल्यांचा एक सामाजिक विचार हा प्राचीन भारतीय शास्त्रात सांगितला आहे, जो आपण सगळे हिंदू धर्मात करत असतात. अशा प्रकारे पूजा आणि व्रत वैकल्य हे सामाजिक तत्त्व निसर्गाशी निगडित आहे, तसंच सामाजिक गोष्टींशी निगडित आहे. त्या अँगलने त्याचं महत्त्व आहे आणि त्याप्रमाणे केलं असताना एक प्रकारची मानसिक शांती, एक मानसिक सद्भावना वाढीस लागते, सामाजिक एकोपा वाढीस लागतो, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. हो. दुसरा माझा असा प्रश्न आहे गुरुजी, की आपल्या इकडे प्रत्येक जे सण असतात, त्या सणाच्या मागे एक शास्त्रीय कारण देखील असतं. म्हणजे हे प्राचीन काळी जे ऋषीमुनी होते, त्यावेळी ते सण वगैरे उत्सव साजरे करायचे, त्याच्यामागे असलेली शास्त्रीय कारणे आहेत.
जसं आपण जानेवारीमध्ये संक्रांत येते कारण थंडी असते त्यावेळी मग तिळगुळाचे लाडू खाणं म्हणजे शरीरामध्ये उष्णता निर्माण करणं. तर हे कसं काय आहे? म्हणजे ह्यांचं काय कनेक्शन असतं या गोष्टी? संपूर्ण हिंदू समाजातले सगळे सण जे आहेत, हे उत्सवप्रिय आहे. म्हणजे हिंदू समाज हा उत्सवप्रिय आहे. मानवी जीवन जगत असताना त्याच्यात कुठेही कंटाळवाणं होऊ नये, हा उद्देश आपल्या प्राचीन शास्त्रकारांनी किंवा ऋषीमुनींनी केला आहे. म्हणून तुम्ही जो प्रत्येक महिना, मराठी महिना त्या काळात होता. इंग्लिश ही पद्धती नंतरच्या काळातल्या आहे, 2000 वर्ष आधीची. तर त्या काळात काय होतं, तर चैत्र महिन्यात तुम्ही बघाल त्या महिन्यात प्रत्येक महिन्यात एक कोणतातरी सण आपल्या प्राचीन शास्त्रात सांगितले आणि त्याला वैज्ञानिक एक प्रकारचा आधार पण आहे. कारण भारत देश जो आहे, याच्यात जे 3 ऋतू असतात, हे फक्त भारतातच आहे. उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा हे 3 ऋतूंचं वरदान फक्त भारतीय उपखंडातच आहे. तुम्ही इतर देशांमध्ये गेले तर तुम्हाला हे दिसणार नाही, ते फक्त 2च ऋतूच असतात, हिवाळा आणि पावसाळा. तर सांगायचा उद्देश सूर्याचं असणारं अस्तित्व जास्तीत जास्त काळ ह्याच भूभागावर असतं. त्यामुळे सण आणि आपले असणारे उत्सवांची परंपरा प्राचीन ऋषींनी जी केली, ती भारतीय भूभागाची जीवन पद्धती जी आहे, ती अनुकूल राहावी. आरोग्यशास्त्र त्यामागे आहे. आरोग्य चांगलं राहावं त्या भूभागावर राहणाऱ्या लोकांचं. म्हणजेच आपल्या भारतवर्षात जे लोकं राहतात, त्यांचं आरोग्य चांगलं राहावं या उद्देशाने त्या सणांची रचना केली. जसं चैत्र महिन्यात तुम्ही बघाल तर चैत्र महिन्यात तुमच्या लक्षात येईल हनुमान जयंती हा एक मोठा उत्सव असतो. चैत्र परंपरामध्ये किंवा गुढीपाडवा मुख्य म्हणजे भारतीय सण सुरू होतात ते गुढीपाडव्याला. आपलं वर्षाचा मुख्य दिवस जो आपण म्हणतो पहिला दिवस. त्यामुळे त्या दिवशी आपण कडुलिंबाची चटणी खातो. का बरं? तर त्या काळात उन्हाळा सुरू झालेला असतो आणि शरीराला कडुलिंब हे शरीरातलं पाण्याचं प्रमाण मेंटेन ठेवतात. मग त्या काळात कडुलिंबाची संकल्पना आहे, की त्या दिवस कडुलिंबाचे पाला खायला सुरुवात करावी. पूर्वीच्या काळात लोकं महिनाभर खायचे, जोपर्यंत आपला चैत्र महिना असायचा. कारण त्या काळात ऊन जे पडायचं त्याला आधार म्हणून कडुलिंब होतं. नंतरचा महिना वैशाख येतो. वैशाख महिन्यात पण तुम्हाला बघाल अक्षय तृतीया हा सण येतो. अक्षय तृतीयेचं महत्त्व काय? तर तेव्हा आपण माठ देतो किंवा त्याला दान ही संकल्पना जी आपल्या शास्त्रात आहे, त्याला ही त्या असणाऱ्या सामाजिक व्यवस्थेला निगडीतच आहे. त्या काळात असणारा कुंभार वर्ग जो ते भांडी करायचा, त्याचं एक प्रपंच चांगला चालावा. त्यामुळे ते कुंभाचे दान घ्यायचे आपण आणि ते काही त्या प्रत्येकाने त्याच्यात भरून योग्य व्यक्तीला दान द्यायचे. कोणी ब्राह्मणाला दिले, गरजू व्यक्तींना दिले. त्यावेळेस रांजण भरायचे. म्हणजे त्या काळात सामाजिक सौहार्दता जी आहे, ती पण जपली जायची. सामाजिक बांधिलकी पण असायची. त्यामुळे त्या समाजात एक प्रकारचं अर्थचक्र पण जे आहे, ते व्यवस्थितरित्या चालायचं. तर त्या काळात अक्षय तृतीयेचं महत्त्व हेच आहे, का बाबा माठ म्हणजे गार पाणी प्या. कारण त्यावेळेस हे असतं. तसं त्याचा पुढचा महिना येतो ज्येष्ठ. ज्येष्ठ महिन्यात तुम्ही तुम्ही बघाल त्यावेळेस तुम्हाला ही सण येतो स्त्रियांचा, जो आपण वडाची पूजा करतात स्त्रिया. वटपौर्णिमा हा एक मोठा सण आहे. त्याच्यामागे पण एक शास्त्र आहे, की पिंपळाच्या झाडाची पूजा करायची असते, वडाची पूजा करायची असते. वडाच्या पूजेचं महत्त्व आहे, वड हे जास्त ऑक्सिजन सोडतं. म्हणजे स्त्रियांना अधिकाधिक ऑक्सिजन प्राप्त व्हावा या उद्देशाने वडाचे आणि वड हे आपलं पंचमहाभूत जे म्हणजे त्याच्यात जे एक प्रकारचं 5 तत्व आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. त्याच्यात हे वड जे आहेत अधिकाधिक ऑक्सिजन उत्सर्जन करतात. त्यामुळे आपल्या असणाऱ्या सामाजिक वातावरण जे आहे ते संतुलित राहतं. त्यामुळे त्या वडाचं एक महत्त्व त्या महिन्यात सांगितलेलं आहे. अशा प्रत्येक महिन्यात तुम्ही बघाल तर असे सण आहेत का भारतीय परंपरा ही उत्सवप्रिय आहे. त्यामुळे एक प्रकारचा उत्साह समाजात राहतो. एक सामाजिक सद्भावना जपली जाते आणि एक त्या माध्यमातून असणाऱ्या गोष्टी ह्या एक प्रकारे मानवी जीवनाला सहाय्यक ठरतात. त्याच्यानंतर आषाढ महिना येतो, ज्यावेळेस गुरुपौर्णिमा असते, की आपला आदर असणाऱ्या व्यक्तींचं पूजन करावं. गुरु म्हणजे जे आपल्याला मार्गदर्शन करतात, आपल्या जीवनामध्ये ज्यांचं एक महत्त्व आहे, तो सण येतो. ज्यामुळे आपापल्या गुरूंचं लोकं एक प्रकारचे वंदनीय असलेल्या लोकांचं आपलं पूजन करतात. तर आषाढ पौर्णिमा त्या दृष्टीने महत्त्वाची मानण्यात येते. नंतर श्रावण महिन्यात तर सर्वश्रुत आहे, सगळ्या महिन्यांचा राजा. श्रावण महिन्यात भगवान शंकराच्या आराधनेबरोबरच राखी पौर्णिमा आहे. बहीण भावांचा उत्सव असलेला सण आहे. त्याप्रमाणे श्रावण पोळा येतो. कृषी परंपरेला एक आदराचं स्थान दिलं आहे का बैलांमुळे जे काही पूर्वीच्या काही शेत नांगरायचे, आता जरी मशिनरी आली आहे आधुनिक काळात तरी ते एक महत्त्व होतं. त्यामुळे बैलांना एक आदराचं स्थान दिलं आहे. त्यानंतर श्रावण महिना एकदा पोळा सण करी गोळा असं म्हणायचे पूर्वी, एक म्हण होती. त्याच्यानंतर सगळ्या सणांची एक मालिकाच चालू होते. नंतर भाद्रपद गणपती बाप्पांचा उत्सव असतो. त्यामुळे सगळे एक सामाजिक मोठं एक प्रकारची परंपरा टिळकांनी जी चालू केली नंतरच्या काळात. त्यामुळे सगळे समाज एकत्र येतात, सामाजिक प्रबोधन होतं, वेगवेगळ्या विषयांवर विचारमंथन होतं. त्यामुळे सामाजिक एकोपा वाढीस लागतो. नंतर पितृपक्ष येतो त्याच महिन्यात. भाद्रपद महिना म्हणजे भद्र म्हणजे कल्याण. हा महिन्यात कल्याणकारी सगळ्या गोष्टी. आपले ज्यांच्यामुळे आपलं जीवन आहे, आज जेव्हा आपण पृथ्वीवर आहोत, त्यांना आदर देण्याचा हा पितृपक्ष. त्यानंतर अश्विन महिना हा आपल्या नवरात्री उत्सव येतो. ज्यावेळी नवरात्र परंपरा असतात, त्याचप्रमाणे माता भगवतीची लोकं उपासना करतात. कुमारिकांना एक महत्त्व असतं त्यामुळे.
ज्यामुळे समाजातल्या सगळ्या कुमारिकांचं पूजन केलं जातं, ज्यामुळे आपली मातृशक्ती प्रभावी होते, तसंच आपली स्त्री शक्ती प्रभावी होते, नारी शक्ती प्रभावी होते. त्यामुळे एक आदराचं स्थान अश्विन महिन्यात आहे. आणि महत्त्वाचा म्हणजे हिंदूंचा मुख्य सण दिवाळी हा अश्विन अमावस्यालाच असते. त्यामुळे तो एक महत्त्वाचा उत्सव ह्या अश्विन महिन्यात येतो. नंतर कार्तिक महिना येतो. कार्तिक पौर्णिमा हा मोठा उत्सव आहे. पंजाबमध्ये मोठा उत्सव साजरा करतात. जे शेताचे जे गहू पिकतात किंवा जे काय बैसाखी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी येतात. म्हणजे कृषी जीवनासाठी त्याचं महत्त्व आहे कार्तिक महिन्याचं. ज्यामुळे शेतकरी आपलं पीक काढतात, ते बाजारात आणतात, त्यामुळे त्यांना त्याचं मूल्य मिळतं आणि त्याचे धनधान्य समृद्धी वाढते. नंतर मार्गशीर्ष महिना येतो, ज्यामुळे आपल्याला त्याच्यात एक प्रकारचं दत्त जयंती जेव्हा आपण मोठा उत्सव मानण्यात येतो, दत्त परंपरा जी आहे, थोडक्यात भक्ती संगम या महिन्यात आपल्याला बघण्यास मिळतो. अशा प्रकारच्या ह्या सगळ्या नंतर पौष महिना आहे, जो तुम्ही सांगितल्याप्रमाणे आत्ता आपली हे येते त्याच्यात बघा संक्रांत येते, मकर संक्रांत, ज्यामुळे तीळ वगैरे जे शरीराला पोषक घटक असतात. आणि फाल्गुन महिना ज्याला होळी म्हणतात, ज्यावेळेसपासून एक प्रकारे माघ महिन्यात आपलं महाशिवरात्री पण भगवान शंकरांचा मोठा उत्सव करतात. आणि फाल्गुन महिना जो आहे त्याच्यात एक वैशाखी जो म्हणतो आपण, एक प्रकारचं रंगपंचमी किंवा होळी पौर्णिमा, ज्यामुळे गरमीचे दिवस असल्यामुळे एक सतर्कता येते का तुम्ही त्याप्रमाणे काळजी घ्या, आणि एक प्रकारचा उत्सव पाण्याचा साजरा केला जातो. तर असे प्रत्येक महिन्यात भारतीय परंपरांमध्ये आदरस्थान दिले, ज्यामुळे एक प्रकारे समाजामध्ये एक प्रकारचा उत्साह राहील, उमंग राहील, आणि ज्यामुळे समाज कायम जागृतीने राहील, सामाजिक एकोपा राहील, आणि एक सामाजिक बंधनाबरोबर आर्थिक चक्र जे आहे हे पण एक प्रकारे सामाजिक चालू राहील. या उद्देशाने सामाजिक एकोपा, निसर्ग चक्र, शारीरिक एक प्रकारची आरोग्यता यांचा सगळा विज्ञान आणि एक अध्यात्म याची सांगड प्राचीन परंपरेने घातली. याचे तुम्ही सविस्तर जर खोलात गेलात तर प्रत्येकाचं विशेष महत्त्व सांगता येईल, आणि विशेष प्रत्येकाचा एक भाग होईल. अशा प्रकारचे हे सण आणि उत्सव प्राचीन परंपरेत आदराचं स्थान टिकवून आहे. नाही, अगदी नक्कीच. पण आजच्या काळामध्ये महिला नोकरी करणारे असतात. अशा वेळी काय होतं, की बऱ्याच वेळा म्हणजे नोकरी करण्यासाठी घराबाहेर सकाळीच जावं लागतं. त्यामुळे देवाची हवी तशी पूजा करता येत नाही. कधी-कधी सण असतात, तरीसुद्धा ऑफिसला जायचं असतं. अशा वेळी इच्छा असूनही घरामध्ये म्हणजे सण साजरा करण्यामध्ये सुद्धा आम्हाला खूप वेळ कमी पडतो. हवी तसं होत नाही असं. तर अशा वेळी थोडंसं मन खजील होतं. आपल्याकडनं काही चुकलं का? आपल्याकडनं देवाची नीट पूजा होत नाही आहे, अशा शंका मनामध्ये येतात. तर खरंच अशा शंका मनामध्ये येणं हे कितपत योग्य आहे? शंका घेण्याचं कारणच नाही, कारण आपलं भारतीय प्राचीन शास्त्र हे काल सुसंगत कायम आहे. भारतीय वैदिक परंपरेने कुठेही कोणाला कसलंही बंधन ठेवलेलं नाही प्राचीन परंपरांमध्ये. आता प्रश्न आहे, आधुनिक काळामधली जीवन पद्धती बघतात त्याप्रमाणे थोडे कालसुसंगत निर्णय घ्यावे. आता समजा तुम्हाला वटपौर्णिमा आहे आणि ती नेमकी एखाद्या ऑड दिवशी आली, ज्या दिवशी आपलं वर्किंग डे आहे, बुधवारी आली, तर कदाचित तुम्हाला रविवारी ज्या दिवशी सुट्टी असेल त्या दिवशी वटपूजन करा. पुढचे 2-3 दिवस केलेलं सुद्धा चालतं. राखी पौर्णिमा गुरुवारी झाली नेमकी आणि आपल्याला सुट्टी नाही, रविवारी करा. म्हणजे त्याच्या जवळचा जो दिवस असेल सुट्टीचा तुमचा, त्या दिवशी जरी तुम्ही ते सण उत्सव साजरे केले तरी चालतात. हा पहिला भाग. दुसरा भाग, त्याच दिवशी करायची इच्छा असेल तर छोटी पूजा तुम्ही घरात करू शकतात. सकाळी एक 10 मिनिटं बसून, थोडी पूर्वतयारी आदल्या दिवशी करून, एक 10 मिनिटात मानसिक पूजा तिथे करून तुम्ही लगेच कामावर निघाले तरी चालू शकतं. काही पोथी वाचन असेल, काही सत्संग असेल, काही नामस्मरण आहे, ज्यांची तुम्ही कामावर जाताना समजा बसने जात असाल, रेल्वेने जात असाल, तर त्या वेळात तुम्हाला जो काही 15-20 मिनिटं, अर्धा तास, 1 तास मिळत असेल तर त्याप्रमाणे तो वाचन करा. आजकाल मोबाईलवर सगळं उपलब्ध आहे, त्यामुळे त्याच्यावर तुम्हाला वाचन करता येईल. म्हणजे कालसुसंगतता त्याच्यात तुम्ही आणू शकतात स्वतःच्या रोजच्या जीवनामध्ये. वाईट वाटून घेण्याचं कारणच नाही. देवपूजा इन शॉर्ट करू शकतात 5 मिनिटात, असं काही नाही. आणि त्याच्यानंतर तिची पोथी वाचन त्यावेळेस शक्य झालं नाही, उदबत्ती, दिवा आणि देव स्वच्छ करून तुम्ही ठेवले, 2 मंत्र पाठ असेल तर म्हणावे, अदरवाईज पोथी वाचायला वेळ नसेल तर तुम्ही तुमच्या बसने जाताना प्रवासात पण पोथी वाचन करू शकतात, जे आपल्याला घरी करता आलं नाही. तर अशा प्रकारची एक प्रकारची छोट्या पद्धतीने असणारी मानसिक पूजा चालेल, कारण शास्त्रात मानसिक पूजेला महत्त्व दिलंच आहे. कलियुगामध्ये कलौ केशव कीर्तनम असं स्पष्ट सांगितलेलं आहे वेदांमध्ये. कलियुगात कीर्तन किंवा नामस्मरण श्रेष्ठ सांगितलेले. याचाच अर्थ असा का नामस्मरण म्हणजेच पोथी वाचन असो, ग्रंथ वाचन असो, हे त्या स्वरूपात तुम्ही छोट्या प्रमाणात प्रवासात जरी असाल त्याला मानसिक भक्ती म्हणतात. ज्ञान, कर्म आणि भक्ती या 3 मार्गांनी आपला हा धर्म जो आहे आपल्याला मार्गदर्शन करत असतो. काही लोक ज्ञान मार्गाने करतात, म्हणजे एखाद्या गोष्टींचं विचार विनय करणे, मार्गदर्शन करणे, त्याविषयी सांगणे, हे ज्ञान मार्ग झाला. भक्ती मार्ग हा का आपण पोथी वाचन करणे, नामस्मरण करणे, चिंतन करणे, हे भक्ती मार्ग झाला. आणि कर्म मार्ग, आपण आपल्या कामात व्यवस्थितरित्या काम करणे, हा कर्म मार्ग झाला. तिन्ही मार्गांनी ईश्वरापर्यंत जाता येतं. आणि असे प्रसंग ज्यावेळेस येतात का आपल्याला सुट्टी नाही, त्यावेळेस तुम्ही त्या विशिष्ट वेळेस त्या जवळचा पुढचा सुट्टीचा दिवस घेऊन ते काम नक्की करू शकता. त्यासाठी अगदी वटपौर्णिमा बुधवारी म्हणजे त्याच दिवशी पूजा करायला पाहिजे
असं काही नाही. 3 दिवस लेट जरी गेली तरी त्याचं काही दोष शास्त्रात सांगितलेला नाही. ते तुम्ही तसं करूच शकता. आणि त्या दिवशी करायचे असेल तर इन शॉर्ट करून नंतर त्याच्याविषयी असणारी एक मानसिक पूजा करून तुम्ही तो दिवस घालवू शकता. अशा प्रकारे शास्त्रात याला मान्यता पूर्वापार आहे. आपलं शास्त्र कोणत्याही गोष्टी अशी जबरदस्ती अजिबात करत नाही. आणि श्रद्धेने आणि आपल्या सोयीने थोड्या गोष्टी कालसुसंगततेने केल्यास त्याच्यात चूक काही नाही. त्यामुळे त्याच्यात कोणत्याही मनात चुकीचे विचार आणू नये. गुरुजी, तुम्ही आता नामस्मरणाबद्दल बोललात. नामस्मरणाचा आपल्या आयुष्यावरती काय परिणाम होतो? नामस्मरणाचा आपल्या आयुष्यावर फार पॉझिटिव्ह परिणाम होतो. आपल्या जी सकारात्मक ऊर्जा आहे किंवा जी आत्मशक्ती आहे ती पॉझिटिव्ह होते. कारण कलियुगामध्ये कृष्णाने पण सांगितले का जे गीतेमध्ये पण सांगितलेले का नामस्मरण सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळे नामस्मरणाचं महत्त्व अनेक संत परंपरेने ज्ञानेश्वरी स्वामींपासून तुकाराम जे काही संत परंपरा झाल्या समर्थ रामदास सगळ्यांनी नामस्मरण सांगितले. तर कलियुगामध्ये हे श्रेष्ठ असल्यामुळे सध्याच्या काळात नामस्मरण हे श्रेष्ठ आहे. नित्य नामस्मरण ज्याच्यावर तुमची श्रद्धा असेल. 3 प्रकारचे दैवत असतात. इष्टदैवत, उपासदैवत आणि कुलदैवत. कुलदैवत म्हणजे कुलस्वामिनी जे काही आपण असते परंपरेने. इष्टदैवत म्हणजे हे कुंडलीहून समजतं. आता ज्योतिषशास्त्रात त्याचे काही सिद्धांत आहेत प्राचीन परंपरेत. पंचमहेश जो असेल त्याच्याहून कुलदैवत इष्टदैवत समजतं. तर इष्टदैवताचं नामस्मरण हे श्रेष्ठ मानतं. आणि तिसरं आहे उपासदैवत म्हणजे ज्याच्यावर आपली श्रद्धा असते. स्वामी समर्थ असो, गजानन महाराज असो, साईबाबा असो. तर या 3 परंपरेमध्ये कोणतंही नामस्मरण तुम्ही करावं जे आपल्याला मानसिकरित्या प्रभावी वाटतं किंवा आपल्याला आनंद देतं. तर आपल्याला मानसिक आत्मशक्ती वाढावी, आपलं जीवन बॅलन्स राहावं, एक प्रकारे समतोलत्व राहावं, कुठेही आपल्याकडे निगेटिव्हिटी राहू नये, जेणेकरून आपल्या मनात चुकीचे विचार येतील. या का आज आज समाजात आपण पाहतो, आत्महत्या लोकं करतात, चुकीचं वागतात किंवा एक प्रकारे वाईट संगतीत राहतात, नशामध्ये बुडतात. ह्याचं कारण काय? त्याचं कारण मनुष्य ज्या मुख्य संस्कार आपल्या शास्त्रात सांगितले याच्यापासून दूर झाला. त्याच्यात त्याचे पालक पण आले आणि त्यांची घरातली असलेली विचारधारा पण आली. तर घरातले संस्कार चांगले राहावे यासाठी नामस्मरण जर घरात सगळ्यांनी थोडंफार ठेवलं, खूप नाही म्हणत मी, आपण काही संत नाही. पण सामाजिक परंपरेमध्ये एक 5-10 मिनिटं, 15 मिनिटं आई-वडिलांनीच जर असे संस्कार टाकले तर ते मुलांवर होतात. त्यामुळे चुकीच्या मार्गाला पुढची एक प्रकारची पिढी जात नाही. त्यामुळे नामस्मरण हे सध्याच्या काळात सर्वश्रेष्ठ आहे. नामस्मरण, छोटी-मोठी पूजा ही शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपण करत गेलो, तर आपलं जीवन हे समतोलात राहतं. शारीरिक, मानसिक, बौद्धिक सगळ्या प्रकारचं आरोग्य उत्तम राहतं आणि त्यामुळे आपण जीवनात एक प्रकारची आत्मिक ऊर्जा राहते, जी आपल्याला आपल्या कामात एक प्रकारे सदैव सहाय्य करते. त्यामुळे नामस्मरण हे श्रेष्ठ आहे. नामस्मरणाची म्हणजे काही वेळ आहे का? की संध्याकाळच्या वेळी करू नये असं आहे का? असं काही नाही. नामस्मरण 24 तास करावं. शास्त्रात त्याचा कुठेही काही आधार नाही. पण माणसाचं मन ज्यावेळेस शांत असतं त्यावेळेस केलेलं नामस्मरण श्रेष्ठ मानण्यात येतं. त्यामुळे बऱ्याचदा आपण स्नान करतो, रात्री झोप चांगली झालेली असते म्हणून स्नान झाल्यावर लगेच पूजा करावी, नामस्मरण करावं असं शास्त्र सांगतं. त्यावेळेस जरूर करावं. पण नामस्मरण हे 24 तास करावं. कारण शास्त्रात त्याचा कुठेही असा उल्लेख नाही का ह्यावेळेस करू नये. त्यामुळे आपल्या सोयीने आपलं मन ज्यावेळेस स्थिर असेल, आपलं मन थोडं स्थिर म्हणण्यापेक्षा रिलॅक्स असेल, आता कोणतंही काम नाही आहे. कामात असताना केलं तर चालतंच असं नाहीच. कारण नामस्मरण हे 24 तास असते. जो काही मंत्र आपण घेतो इष्टदेवतेचा, त्याच्यात हे महान मंत्र जे आहेत ओम नमः शिवाय, श्रीराम जय राम जय जय राम, जय जय रघुवीर समर्थ, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडा विचे, हे महामंत्र आहेत. हे सिद्ध मंत्र आहेत. त्यांच्यासाठी कोणी गुरु लागत नाही. तुम्ही ज्या नामजप मनात कोणत्याही ज्याच्यावर तुमची श्रद्धा आहे त्याचं सुरू केल्यास हे कायम जर नामस्मरण करत राहिलात, तुम्हाला एक आत्मिक ऊर्जेचा भास होईल आणि एक 100 दिवसात त्याचे शुभ परिणाम दिसतात. आपल्याला अचानक स्वतःचंच मार्गदर्शन स्वतःला मिळायला लागतं आणि आपल्या जीवनात शुभ घटना घडायला सुरुवात होते. त्यामुळे हे प्राचीन शास्त्रातले गोष्टी आहेत. त्यामुळे नामस्मरण सदैव करावं. वेळ कायचं अजिबात बंधन नाही. रात्री झोपताना करा, संध्याकाळी करा, दुपारी करा, कामात असताना नामस्मरण करा. कारण नामाचं मोठं महत्त्व गोंधवलेकर महाराजांनी सुद्धा सांगितलेलं आहे. त्यांची प्राचीन परंपरा रामनामाची त्यांनी विशद केलेली. तर नामस्मरणाला कोणताही काळ वेळ नाही. गुरुच करायला पाहिजे असं सुद्धा नाही. जे प्राचीन मंत्र सिद्ध मंत्र आहेत त्याच्यातलं कोणतंही एक मंत्र घेऊन तुम्ही करू शकता. हे केले असताना आपल्याला एक प्रकारे जीवन एक समाधानपूर्वक आणि आनंदाने आणि उत्तम आरोग्य या उद्देशाने आपलं व्यवस्थित जातं आणि जीवनातलं समतोल साधून राहतं. आपण जर मंत्रांबद्दल बोललो तर काही असे मंत्र आहेत जसं गायत्री मंत्र आहे. तर तो महिलांनी बोलू नये असं म्हणतात. गायत्री मंत्र महिलांनी म्हणू नये. हे कितपत खरं आहे? गायत्री मंत्र उपासनेवर मी जे काही 12 पुस्तकं लिहिली त्यापैकी एक पुस्तक आहे गायत्री मंत्र आणि उपासना. याच्यात मी सगळं विशद केलंच आहे. प्राचीन अनेक वाङ्मयाचा आधार त्यात घेतला आहे. तर स्त्रियांनी गायत्री मंत्र म्हणू नये हे अत्यंत चुकीचं आहे असं काही नाही. प्राचीन आपल्या वैदिक काळांमध्ये सुद्धा अनेक स्त्रिया वैदिक काळामध्ये ह्या वैदिक मंत्र शिकायच्या, शिकवायच्या आणि त्याच्या पाठशाळा पण होत्या. याज्ञवल्क्यांच्या पत्नी ज्या होत्या गार्गी, त्यांनी अनेक काळ वेद मंत्र हे अनेक स्त्रियांना शिकवले. प्राचीन परंपरेत सगळं साहित्य होतं
आणि आहे उपलब्ध. त्यामुळे स्त्रियांनी गायत्री मंत्र म्हणू नये असं अजिबात नाही, जरूर म्हणावं. फक्त स्त्रियांचा जो एक प्रकारे एक 4 दिवसांचा कालखंड असतो मासिक धर्माचा, त्यावेळेस फक्त त्याचा उल्लेख सांगितला का करू नये. कारण त्यावेळेस स्त्रिया ही अस्थिर असते, अस्वस्थ असते आणि शारीरिक एक प्रकारची अस्वस्थता असल्यामुळे तो करू नये, एवढाच त्याच्यामागचा उल्लेख आहे. बाकी गायत्री मंत्र जप स्त्रियांनी सुद्धा करायला हरकत नाही. एक लक्षात घ्या, ज्या स्त्रियेमुळे हे जग निर्माण होतं, तिला हे करायचं नाही, ते करायचं नाही, असे कुठलेही बंधनं शास्त्रात प्राचीन परंपरेमध्ये नव्हते आणि नाही. हे सगळं नंतरच्या काळात भरलं गेलं. कारण भारतामध्ये 1000 वर्ष गुलामी म्हणजे मुस्लिम राजवट किंवा इस्लाम परंपरा आणि त्याच्यानंतर 300 वर्ष इंग्रजांची राजवट. यामुळे भारतीय समाजाला 1300 वर्षात पूर्ण आपलं इथलं मुख्य साहित्य, वैदिक परंपरेचं साहित्य हे सगळं नष्ट करण्यात आलं आणि चुकीच्या गैरसमजुती ह्या समाजात प्रसारित केल्या गेल्या. याचं कारण एक की समाज यांनी किती तोडण्याचा प्रयत्न केला प्राचीन गुलामगिरीतल्या लोकांनी, परंतु समाजात जे काही विद्वान लोक होते ज्यांनी ही परंपरा मुखांनी पुढे नेली पिढ्यांमध्ये आणि त्यामुळे ती आज टिकून आहे. सांगायचा उद्देश असा का भारतीय परंपरेत प्राचीन शास्त्रात स्त्रियांनी गायत्री मंत्र म्हणू नये असं कुठेही नाही, कोणते ग्रंथ वाचन करू नये असंही कुठे नाही. अजून एक गैरसमज, स्त्रियांनी मारुतीचं दर्शन घेऊ नये, शनीचं दर्शन घेऊ नये असं पण नाही. स्त्रियांनी सगळ्या देवदेवांचं दर्शन घ्यावं, कारण स्त्रियांमुळेच जगताची निर्मिती आहे. स्त्रिया ह्या मातृस्वरूप आहे. त्यामुळे स्त्रियांना कसली कुठे अडकाती शास्त्राने कधीच केली नाही. त्याचे नियम फक्त तेवढेच आहे की 4 दिवस फक्त स्त्रियांनी करून एवढं प्राचीन शास्त्रात सांगितलं आहे. त्यामुळे हा संपूर्ण चुकीचा एक मतप्रवाह जो आहे प्राचीन परंपरेचा हा घालण्यात आलेला आहे. स्त्रियांनी गायत्री मंत्रसुद्धा प्राचीन योग्य फक्त एवढंच आहे का तो एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीकडून म्हणून घ्यावा. त्याचे उच्चार जे आहेत, काही वेळेस काय होतं स्त्रियांना वेदांचे ते उच्चार करणं अवघड असतं. ती जी एक प्रकारची प्रोनाऊन्सिएशन म्हणतो आपण एखाद्या वेद मंत्राचा, तर तो योग्य व्यक्तीकडून म्हणून घ्यावा आणि त्याचं प्रोनाऊन्सिएशन परफेक्ट आणि ॲक्युरेट आहे हे चेक करून घ्यावं. म्हणजे मग त्याचे, कारण कोणताही वेद मंत्र तुम्ही म्हणाल तर त्याचे शुभ अशुभ परिणाम त्या विशिष्ट व्यक्तीवर होत असतात, त्याच्या असणाऱ्या शरीरावर, मनावर होत असतात. तो मंत्र चुकीचा उच्चारला गेला त्याचे अशुभ परिणाम पण मिळतात. म्हणून मग शास्त्रात त्यावेळेस काही वेळेस स्त्रियांना ते म्हणणं शक्य नसायचं, म्हणून त्यांनी सांगितलं की स्त्रियांनी म्हणू नये, अशी एक परंपरा रूढ झाली. परंतु आज स्त्रिया या अत्यंत सुशिक्षित आहेत, त्यांचे उच्चार पण चांगले असतात. अनेक स्त्रिया मी बघतो अनेक वेळा वेद म्हणतात, शिकतायत. जर शुद्धता असेल त्याच्यात आणि पवित्रता असेल तर स्त्रियांनी सगळ्या गोष्टी ह्या म्हणू शकतात, वेद मंत्र म्हणू शकतात, गायत्री उपासना करू शकतात. फक्त ते शुद्धतेचं एक प्रकारचं असणारी पद्धती ही योग्य व्यक्तीकडून, तज्ज्ञ व्यक्तीकडून आपण तपासून घ्यावी, एवढ्याच यामागे विशेष आहे. बाकी स्त्रियांना कोणत्याही ठिकाणी हिंदू धर्मामध्ये कुठेही करू नये अशी पद्धती नाही. आपल्याकडे कुलदेव आणि कुलदेवी यांना विशेष महत्त्व दिलं जातं. म्हणजे कुठल्याही घरामध्ये समजा एखादं शुभ कार्य असेल त्यावेळी कुलदेव आणि कुलदेवतेची पूजा केली जाते. याच्यामध्ये काही चूक झाली किंवा याच्यामध्ये काही कमी झालं त्या पूजेमध्ये, तर देव कोपतो का? अजिबात नाही. ईश्वर हे दयाळू आहे. ईश्वर हे दयावान आहेत. त्यांची जे कोणी पूजा करेल, मग ती कुलस्वामिनी असो, कुलदैवत असो, इष्टदैवत असो, उपास्य दैवत असो, कोणते असो, ईश्वर ही संकल्पनाच माणसाच्या कल्याणाकरता आहे. त्यामुळे हे अत्यंत चुकीचा गैरसमज त्याच्यात दूर झालेला आहे. त्याच्या काही पद्धती वंश परंपरेने असतात, ज्याला कुळधर्म, कुळाचार म्हणतात. त्याच्या काही पद्धती आहेत, काय विशिष्ट प्रकारची नैवेद्य पद्धती त्या त्या काळात निर्माण झाल्या, एक 500 वर्षापूर्वी, कोणाच्या 1000 वर्षापूर्वी. त्या नंतरच्या पिढीने मेंटेन करण्याचा प्रयत्न करावा असं त्याच्यात सांगितलं गेलं. आता सध्याच्या काळात कालसुसंगतता बघता आपण त्या मेंटेन करणं चांगलंच आहे, शक्य असल्यास जरूर कराव्या. पण त्याच्यामुळे असं केलं तर असं होईल, त्याच्याने तसं म्हणजे होईल, श्रद्धेच्या ऐवजी भीती घातली जाते. भीती घातली जाते आणि ती अकारण आहे. कारण ईश्वर दयासागर आहे, ईश्वर दयाळू आहे. आपल्या असणाऱ्या भक्तांवर किंवा आपल्या असणाऱ्या एक लेकरांवर कधीही देव कोणत्याही प्रकारचे वाईट परिणाम देत नाही. ते कोणत्याही गोष्टी असो, माताजी जे असेल, कुलस्वामिनी जे असेल, तिचे कुळधर्म कुळाचार तुम्ही श्रद्धेने करताय, हरकत नाही. त्याच्यात समजा एखादी गोष्ट तुमच्याकडून ती प्राचीन परंपरेप्रमाणे नसेल, पण तुम्ही जे श्रद्धेने केले त्याला महत्त्व आहे. श्रद्धावान लभते ज्ञानम असं गीता सांगते. श्रद्धेने केलेलं कोणतंही कर्म हे ईश्वरापर्यंत पोचतं, असं हे शास्त्र आहे. त्यामुळे कोणत्याही गोष्टी या चुकीच्या गैरसमजात पडू नये आणि त्याचा विचार पण करू नये. आपल्याला श्रद्धेने जे आपण करतो ते ईश्वराला मान्य आहे, ही भूमिका मुख्य मनात असणं आवश्यक असतं. सकारात्मकता असणं आवश्यक असतं. आपण करतो हे योग्य आहे हा विचार मनात असला म्हणजे कोणती नकारात्मक भावना येत नाही. आणि कोणी असे सांगणारे चुकीचे असणार, त्यांचं एका ठिकाणी ऐकून दुसऱ्याकडे सोडून द्यावं आणि आपल्या पद्धतीने आपण करावं. हां, त्याच्यात प्राचीन परंपरेत तुम्हाला चांगली माहिती मिळाली ती घ्यावी, का जे आपल्याला माहीत नव्हतं आणि यांनी सांगितलं आणि ते आपल्याला योग्य वाटतंय सध्याच्या काळात, ते करावं. परंतु कोणतेही चुकीचे विचार करू नये. त्यामुळे कालसुसंगतता असल्यामुळे, कोणतेही देव दयाळू असल्यामुळे
कधीच देव कोणाला कधी असं काही चुकीच्या गोष्टी निर्माण करत नाही. हे सगळे मनातले असणारे गैरसमज आणि भीतीपोटी असलेल्या गोष्टी लोक प्रसारित करतात त्यांच्या स्वार्थासाठी. बाकी दुसरं ह्याच्यात काही अर्थ नाही. ते ईश्वर दयावान असल्यामुळे आपल्या श्रद्धेने आपल्याकडून होईल त्या पद्धतीने कुळधर्मादी कुळाचार असणारे कुलदैवताच्या गोष्टी, कुलधर्माच्या गोष्टी या जरूर कराव्या. त्या ईश्वराप्रत माताजीप्रत जातात आणि आपल्याला पूर्ण आशीर्वाद मिळतो. आता पितृपक्ष सुरू आहे. पितृपक्षामध्ये म्हणजे पितरांना ताट दाखवणं, पितरांना पान दाखवणं हे महत्त्वाचं समजलं जातं. म्हणजे काय याचा काय आपल्या आयुष्यावर परिणाम होतो? असं आहे, पितृभ्यः स्वधा इभ्यः स्वधा नमः प्रपितामहेभ्यः स्वधा इभ्यः स्वधा नमः अक्षन् पितरो मी मदंत पितरोती त्र्यपंत पितरः पितरः शुंदध्वम असं शास्त्रात वेदांमध्ये म्हटले. पितृसूक्त नावाचं एक यजुर्वेदात एक भाग आहे. तर पितरांमुळे आपण आहोत. आज मी इथे बोलतोय, तुम्ही मला प्रश्न विचारत आहे. आपला जन्म हा पितरांच्या असणाऱ्या अस्तित्वामुळे झाला. तर त्यांच्याप्रती एक ऋण व्यक्त करण्याचा हा पितृपंधरवडा असतो. त्यामुळे त्यांना स्मरण करणं म्हणजे ते ज्या दिवशी दिवंगत झाले त्याची तिथी असते. त्या तिथीला त्यांचं स्मरण चिंतन करणं, गरजू व्यक्तींना मदत करणं, शक्य असल्यास श्राद्धादी कर्म करणं, शक्य नसल्यास कमीत कमी कावळ्याला घास घालणं, गाईला घास घालणं, त्यांचं चिंतन, फोटो काढणे, त्यांना हार घालणे, उदबत्ती दिवा करणे, स्मरण करणे. श्राद्धादी कर्म करता आले, तर्पण करता आलं ब्राह्मणाद्वारा तर उत्तमच, पण ते शक्य नसलं काही कारणास्तव तर कमीत कमी त्यांचं चिंतन, प्रसाद, नैवेद्य घ्यावा. कावळ्यांना पंचमहाभूत सांगितले, त्याच्यात कावळा हा प्राणी आहे, कावळा इतर पक्षी पण आहे. त्यांना घास सोडावा, गाईला घास सोडावा. जे गरजू असतील, गरीब असतील त्यांना मदत करावी. ज्यांना आवश्यकता वाटत असेल, तुमच्याकडून काही अपेक्षा असेल, त्यांच्याकडून आपल्या काही सामाजिक दायित्व निभवता आलं ते करावं. हा उद्देश पितृबंधन वाढायचा. त्यामुळे आपले पितर किंवा ज्यांच्यामुळे आपण या पृथ्वीवर आहोत ते आनंदित होतात आणि आपलं जीवन समृद्ध करण्यासाठी आशीर्वाद देतात. त्यामुळे पितृपक्ष म्हणजे आणि आपले जे काही सत्कर्म असतात, असं सांगतात की सप्त द्वीपा वसुंधरा 7 प्रकारचे लोक आहेत. माणसाचं याविषयी संपूर्ण विवेचन गरुड पुराणात आहे. गरुड पुराण सांगतं का मनुष्य वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांमध्ये जातो. त्याचा मृत्यू झाला, त्याचा जो आत्मा असतो त्या आत्म्याचं वर्णन सगळं गरुड पुराणात आहे, कशा प्रकारे तो जात असतो. तर त्याप्रमाणे आपल्याला चांगला जन्म, आपला मृत्यूनंतरचा आत्माला सुसंग, आपला हिंदू धर्म पुनर्जन्म मानतो का पुनर्जन्मो न विद्यते, गीतेमध्ये पण सांगितलेले, कृष्णाने पण सांगितले. आपण ह्या जन्मात जे काही चांगले संस्कार, चांगलं वागणूक, चांगल्या गोष्टी आपल्या आत्म्यावर संस्कार करतो, आपण जे काही कर्म करतो त्यामुळे आपल्या आत्म्यावर ते शुभ संस्कार होतात आणि ते संस्कार घेऊन तो पुढच्या जन्माला जातो. त्यामुळे हे सगळे शुभ कर्म आपण या जन्मात केले, पितरांना असणारा एक प्रकारचा आशीर्वाद या जन्मात मिळवला. आपल्या शुभ कर्मांची असणारा लेखाजोखा हे पितर देवांना सांगतात. म्हणजे पितरांचा लोक जो आहे अंतरिक्षामध्ये एक प्रकारचे विशिष्ट पितृलोक आहे. तिथून देव सांगतं का तुमचे काय तुम्हाला गेले तुमच्या पूर्व वंशजांनी, आम्हाला त्याचा लेखाजोखा द्या. त्याप्रमाणे त्या आत्म्याला नंतर गती मिळते. त्यामुळे आपल्या शुभकर्मांचा लेखाजोखा हे पितर देवांपर्यंत पोहोचवत असतात. ही मोठी संकल्पना आपल्या शास्त्रात सांगितलेली आहे. याचा संपूर्ण उल्लेख गरुड पुराणात आहे. तर सांगायचा उद्देश असा, त्यामुळे पितरांचं केल्यामुळे आपल्या सत्कर्मांचा जो एक विषय असतो तो अधिकाधिक प्रभावी होतो आणि आपलं जीवन समृद्धीकडे तर जातच, पण इहजन्म आणि पारलौकिक जीवन म्हणजे सध्याचा जन्म आणि जन्मानंतरचा असणारा पुढचा जन्म हा पण त्याच्याने शुभ प्रभावित होतो. म्हणून पितृपक्षात पितरांचा उद्देशाने दान, पुण्य, धर्म हे करावं, ज्यामुळे आपल्याला आत्मसंतुष्टी मिळते आणि आपलं जीवन समृद्ध होतं. गुरुजी एक प्रश्न होता की आता पितृपक्षाबद्दल आपण बोलतोय. पितृपक्षामध्ये जन्माला आलेल्या मुलांमध्ये पितरांचा अंश असतो का? म्हणजे त्यांच्या वागण्यामध्ये त्यांची झलक कुठेतरी दिसते का? त्याच्यावरती काहीतरी प्रभाव असतो का? आता पितृपक्षात मनुष्याचा जन्म केव्हा ना केव्हा होणारच आहे. आता हे पर्सनल श्रद्धेचा भाग आहे का बाबा पितृपक्षात जन्म झाला म्हणजे आमच्या घरातलं कोणीतरी पितर आहे वगैरे. हा म्हणजे असं म्हणतात की मग आता पुनर्जन्माला आजी जन्माला आली आहे. परंतु ह्या गोष्टींना तसा कोणताही शास्त्रीय आधार नाही. स्पेशली हे तुमच्या असणाऱ्या वैयक्तिक एक श्रद्धांचा भाग आहे का बाबा हे असं आहे. परंतु एक मात्र नक्की आहे की पितृपक्षात जन्म झालेली जी बालकं असतात हे त्यांच्या घराण्यात फार मोठं त्यांचं नाव करतात. एवढं मात्र ज्योतिषशास्त्रीय अभ्यासानुसार लक्षात आलेलं आहे. ज्यांचा जन्म पितृपक्षात होतो ते मुलं तुम्ही बघाल त्यांचं जीवन अत्यंत सुंदर आणि व्यवस्थित असतं आणि आपल्या कुटुंबाकरता ते फार मोठी कामगिरी करतात. म्हणजे त्यांच्या कुटुंबात ते सर्वोच्च स्थानी असतात. त्यांच्या मागच्या अनेक पिढ्या त्या गोष्टीत पुढे गेल्या नसतील तेवढे ते लोक त्या विशिष्ट कुटुंबात परमोच्च गती किंवा परमोच्च प्रगती करतात. हे मात्र ज्योतिषशास्त्रीय सिद्धांतानुसार सिद्ध झालेलं आहे. मग तुम्ही त्यांना पूर्वज आलेले म्हणा, हे तुमच्या वैयक्तिक श्रद्धा आहे. हा विषय ज्योतिषशास्त्र किंवा कोणतेही धर्मशास्त्र मानत नाही. हा प्रत्येकाचा एक पर्सनल असणारा वैयक्तिक श्रद्धेचा भाग आहे. पण एक मात्र हे सिद्ध आहे, स्टॅटिस्टिकल डाटा जो उपलब्ध आहे ज्योतिषशास्त्रीय कुंडल्या पितृपक्षात जन्म झालेल्या व्यक्तींचा अभ्यास. आता मी स्वतः ॲस्ट्रॉलॉजर
वाचस्पती ज्योतिष वाचस्पती PhD केलं याच्यात. त्यामुळे मला याचा अभ्यास करताना लक्षात आलं की पितृवृक्षात जन्म झालेले बालकं हे त्यांच्या घराण्यात अत्युच्च प्रगती साधतात आणि त्या कुटुंबाचं पूर्ण कल्याण करतात. हे मात्र सत्य आहे. त्यामुळे त्या बालकांचं विशेष स्पेशल चाइल्ड असं तुम्ही म्हणू शकता. कर्माला फार महत्त्व आहे हिंदू धर्मामध्ये. भगवद्गीतेमध्ये पण श्रीकृष्णाने कर्मावरच आपल्याला सगळं सांगितलेलं आहे. तर खरंच आपण जे कर्म करतो त्याची फळं आपल्याला भोगावी लागतात. 100% कर्मणा गहनो गती असं श्रीमद भागवत ग्रंथात सांगितलं आहे. म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपण जे काय कर्म करतो त्याची गती, दुष्कर्म केले तर त्याची काय गती होईल ही पण फार वाईट असते. काय दुष्कर्म केल्याने गती होते ते गरुड पुराण सांगतं का बाबा जन्मानंतर काय तुम्हाला दुष्कर्माचे फळ मिळतं आणि सत्कर्म केल्यामुळे काय गती होते हे सगळं तुम्हाला भागवत ग्रंथात सापडेल. का सत्कर्माचे फळ माणसाला आयुष्यात कसे कसे मिळाले अशा अनेक कथा या श्रीमद भागवत ग्रंथात आहे. त्यामुळे सत्कर्म आणि दुष्कर्म हा एक 2 कर्मांचा भाग आहे. त्यामुळे माणसाने सत्कर्म जर केले, सत्संगित जीवन, चांगल्या संगत मिळाली, चांगला सत्संग केला, नामस्मरण, चिंतन, एक जे काही जीवन पद्धती आहे हिंदू धर्मात, ज्या एक चांगल्या जीवन पद्धतीची संकल्पना सांगितली, त्या पद्धतीने जर तुम्ही तुमचं जीवन सत्कर्माने जगले तर तुमचं जीवन हे परिपूर्ण होतं आणि एक चांगल्या प्रकारचं आयुष्य आपण जगतो. ज्यामुळे आपल्या पुढच्या पिढ्याही या सगळ्या सुसंगती असलेल्या निर्माण होतात आणि चांगल्या प्रकारे गुणवंत पिढी ही पुढची निर्माण होते. त्यामुळे सत्कर्मांचं फल कायम शुभ असतं. दुष्कर्माचं फल हे वाईट असतं. त्याचे अशुभत्व आपल्या जीवनाच्या उत्तरार्धात अनुभवास येतात. शारीरिक व्यंगता, शारीरिक अस्वस्थता, खूप प्रकारचा मानसिक शारीरिक ताण हे दुष्कर्मांचं फल उत्तर आयुष्यात अनुभवास येतं. आणि शुभकर्मांचं फळ हा उत्तर आयुष्य अत्यंत आनंदी, संयमी आणि एक चांगल्या प्रकारे उत्तम आरोग्याचा ठेवतो. अशा अनेक उदाहरणं समाजात दिसतात. त्यामुळे सत्संगीते सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो असं तुकाराम महाराजांनी सांगितलेलं. ते सत्संगीचं महत्त्व सर्व काळ आहे आणि सगळ्या युगात आहे. केवळ कलियुगात सध्या असल्यामुळे तर जास्तच आहे, पण सगळ्या युगात आहे. त्यामुळे सत्संग आणि सत्कर्म हे आपल्या आयुष्यात आपण ठेवावे, तर आपलं जीवन हे समृद्ध होतं. गुरुजी, एक थोडा वेगळा प्रश्न आहे. आत्ताच्या काळामध्ये म्हणजे तरुण पिढीवरती खूप स्ट्रेस असतो कामाचा, म्हणजे नोकरीतून जाणं म्हणा किंवा स्ट्रेसफुल लाईफ आहे. खूप कामाचा ताण असतो त्यांच्यावरती. त्यामुळे ही पिढी ना हळूहळू आपल्या इकडे अध्यात्माकडे वळायला लागली आहे. असं अध्यात्माकडे वळणारा तरुण वर्ग खूप मोठा आहे. याबद्दल तुम्ही काय सांगाल? चांगलीच गोष्ट आहे. कारण शेवटी बघा, माणसाला मानसिक शांतता ही फक्त अध्यात्मानेच आहे. जेव्हा विज्ञान संपतं तेव्हा अध्यात्म चालू होतं. अध्यात्माची सुरुवात ही विज्ञान संपल्यावर आहे. किती प्रगती केली, किती पैसा मिळाला, तरी पैसा माणसाला मानसिक स्वस्थता देत नाही, शारीरिक स्वस्थता देत नाही. शारीरिक, मानसिक स्वस्थता ही अध्यात्माने मिळते. माइंड, इंटलेक्ट अँड बॉडी, प्युरिटी ऑफ माइंड, इंटलेक्ट अँड बॉडी असं शास्त्रात म्हटलं आहे. म्हणजे मनाची, शरीराची आणि बुद्धीची शुद्धता जी आहे ही फक्त अध्यात्माने मिळते. अध्यात्म म्हणजे काय? तर अध्यात्म म्हणजे चिंतन, नामस्मरण, ज्याच्याने आपल्याला पीस मिळतो. योगा, मानसिक शांतता त्यामुळे प्राप्त होते. आणि त्यामुळे समाज आणि विज्ञान किती पुढे गेलं तरी मानसिक अस्वस्थता दूर होण्यासाठी किंवा मानसिक बॅलन्स राहण्यासाठी, अस्वस्थता कमी होण्यासाठी त्याला सत्संगाची कास धरावी लागेल, अध्यात्माची कास धरावी लागेल. त्यामुळेच ते जीवन त्याचं परिपूर्तीकडे जाईल. आणि आज त्यामुळेच तरुण वर्गाला ते लक्षात आलेलं आहे की बाबा समृद्धी किती मिळाली, पैसा तुम्ही किती कमवला तरी शेवटी तो इथेच राहणार आहे. अध्यात्म आपलं काय सांगतं की तुम्ही आज टाटा पण आले, अंबानी पण आहे, नंतर बिर्ला पण आले, रावण येऊन गेला, सोन्याची लंका असलेला. इथे जगात कोणीही राहिलेलं नाही. प्रत्येकाला विशिष्ट समय दिलेला आहे. त्या समयसीमामध्ये तो नंतर जाणार आहे. त्यामुळे त्यांनी आयुष्य त्याच्या पैशासाठी आपण आहे का आपल्यासाठी पैसा आहे हे आधी ठरवावं लागतं. संपत्ती कमवायची तरी किती कमवायची आणि कुठे थांबायचं ज्याला समजलं त्याला जीवन समजलं. कारण किती कमवलं तरी शेवटी तुम्ही सगळं इथेच ठेवून जाणार आहे दुसरं कोणासाठीसाठी. तुम्हाला त्याचा ₹1 बरोबर नेता येणार नाही. भारतीय अध्यात्म सुरुवातीपासून हेच सांगतं. संतांनी हेच सांगितलं की बाबा सगळं इथेच राहणार आहे. तुला आवश्यक, जगण्यासाठी आवश्यक आहे तेवढं ठेव. तुझ्या एखाद्या पिढीचं कल्याण होईल तेवढे ठेव. पण तुला 100 पिढ्यांचं कल्याण करणं असेल त्याचे काही अर्थ नाही, कारण तू ₹1 इथून देणार नाही. त्यामुळे सामाजिक दायित्व म्हणून काही गोष्टी तुला करणं आवश्यक आहे आणि त्या अध्यात्माने प्राप्त होतात. अध्यात्माची विचार, अध्यात्माची जाण किंवा अध्यात्माचं एक प्रकारची मानसिकता जर व्यक्तीमध्ये असेल तर मनुष्य हा व्यवस्थितरित्या जीवन जगतो, आवश्यक तेवढं कमवतो आणि योग्य वेळेस तिथून बाहेर पण पडतो. आणि ते हे ज्याला जमलं त्याला जीवन जमलं हे सगळं आपले संत आणि ऋषी परंपरा सांगते. त्यामुळे अध्यात्मामुळेच मानसिक, शारीरिक, बौद्धिक शांतता प्राप्त होते. आर्थिक सुबत्ता जरी असली तरी अध्यात्माशिवाय ती आर्थिक सुबत्तेला उपयुक्तता नाही. समजा आपण म्हणतो की बाबा
आपल्याकडे भरपूर पैसा आहे, पण तुम्ही जर तुम्हाला शुगर असेल, तुम्ही जर खानपान करू शकत नसेल, तर त्या तुमच्या संपत्तीचा काही उपयोग नाही. म्हणून असं पूर्वी एक म्हण होती, "हट्टी-कट्टी गरिबी चांगली, पण लुळीपांगी श्रीमंती नको." असं पूर्वीच्या काळातली एक म्हण होती. तर श्रीमंती असावी, परंतु ती आपल्याला पांगळ करेल अशी नसावी आणि ती तशी होऊ नये असं वाटत असेल, तर व्यक्तीने प्रत्येकाने जो जन्माला आलाय त्याने अध्यात्माची आपापल्या धर्मानुसार कास धरावी. अध्यात्माची एक प्रकारची जाण ठेवावी. तिचे विचार, तिच्या असणाऱ्या गोष्टी या आत्मसात कराव्या. त्यामुळे जीवन जगण्यासाठी त्याची उपयुक्तता मिळते. याचा संपूर्ण उल्लेख भगवान कृष्णाने अत्यंत छोट्या गीतेमध्ये सांगितला आहे. ज्याला भगवद्गीता समजली, भगवद्गीतेवरचं विवेचन वाचा, भगवद्गीतेचा अर्थ वाचा, भगवद्गीतेचंच आधुनिक रूप म्हणजे ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी वाचा. जीवन काय आहे, कसं जगलं पाहिजे. गीता असं सांगते की जीवन कसं जगलं पाहिजे आणि खरं गीता ही माणसाने विशीमध्येच आत्मसात केली पाहिजे. पण लोकं म्हातारपणी करू असं सांगतात आणि ते जेव्हा घेतात हातात 70 नंतर तेव्हा लक्षात येतं, अरे हे चुकलं. आपण हे विषयावरशी शिकलो असतो तर आपल्याला त्याचा आयुष्यात उपयोग झाला असता. त्यामुळे अध्यात्म जे काय तरुण वर्गात होते ही फार चांगली गोष्ट घटना आहे. त्यामुळे ते स्वतः तर एक प्रकारे आपली आत्म उन्नती साधतीलच, आपलं आत्मबल वाढवतीलच, पण त्यांच्या पुढच्या पिढ्यांनाही त्याचं उपयुक्तता आणि कल्याणदायक आहे. त्यामुळे तरुण वयातच कोणत्या अध्यात्माचा विचार असणं आवश्यक आहे, जो आपल्याला जीवन परिपूर्तीकडे नेतो, आनंदी मनुष्य ठेवतो, शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहतो आणि एक प्रकारे आत्मतेज किंवा आत्मशांती त्याला प्राप्त होते आणि प्रफुल्लित जीवन राहतं. आणि जीवन एक हा उत्सव होतो. कुठेही त्याच्यात नैराश्य येत नाही, चिंता राहत नाही आणि ह्या गोष्टी नको असतील त्या अध्यात्माची कास धरावी, जेणेकरून आपला जीवनमार्ग हा समृद्ध होतो. गुरुजी जाता जाता माझा एक शेवटचा प्रश्न आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये अंतर किती आहे? श्रद्धा म्हणजे प्रत्येक गोष्ट विवेकाने करणे, याला म्हणतात श्रद्धा. आणि जी गोष्ट अविवेकाने करतो त्याला अंधश्रद्धा म्हणतात. आता श्रद्धेमध्ये तुम्हाला कल्पना आहे, आपली रोजची नित्यपूजा करणे, योगा करणे, एक्सरसाइज करणे, ह्या श्रद्धेचा भाग आहे. ज्यामुळे आपलं शरीर सुधरेल, मन सुधरेल किंवा योग्य पद्धतीचा आहार घेणे, ह्या चांगल्या श्रद्धा आहेत. का रोज ड्रायफ्रुट्स खाणे, दारूचं व्यसन न करणे, कोणत्याही व्यसनाधीनता नसणे, ह्या शुभ श्रद्धा आहेत. परंतु अंधश्रद्धा म्हणजे काय? का हे नको, ते नको, मांजरं आडवी गेली, गेली तर गेली. आता त्याच्यात काय अंधश्रद्धा? काही नाही. म्हणजे अशा काही चुकीच्या गोष्टी ज्या असतील किंवा मग काय एखाद्या बाबाकडे जायचं, मग त्याने हे केलं, मग त्यांनी मूठ मारली किंवा काय ह्याने मला करणी-बाधा केली. जगामध्ये कोणी कोणाचं वाईट करू शकत नाही, किती प्रयत्न केला. कारण प्रयत्नपूर्वक करायला गेला, तर ती व्यक्ती आधी स्वतः खड्ड्यात पडते. जेव्हा दुसऱ्यासाठी मनुष्य खड्डा खोदतो, तेव्हा आधी त्याच्यात तो पडतो. एखाद्या केसमध्ये नाही पडणार, पण आयुष्यात पुढच्या प्रसंगात असा तो पडेल का त्याच्यातून परत बाहेर येत नाही. त्यामुळे समाजात ह्या गोष्टी आपण कायम पाहत असतो. दुसऱ्याचं वाईट करण्यापेक्षा आपण आपलं आत्मउन्नती साधली पाहिजे. ज्याचं एखादा वाईट वागत असेल तरी तो त्याच्या नशिबाने वाईट वागतो, तर त्याला त्याचं फल ईश्वर देईल, ही भूमिका ठेवावी. पण त्याच्यापेक्षा जास्त प्रगती आपण कशी करू शकू याच्यावर आपण कॉन्सन्ट्रेट व्हायला पाहिजे. हा विचार फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे अंधश्रद्धा आणि श्रद्धामध्ये फरक जो आहे हाच आहे. एक सकारात्मकतेने वागणे ही श्रद्धा आणि नकारात्मकता आणि निगेटिव्हिटीने वागणे ही अंधश्रद्धा. त्यामुळे कोणत्याही गोष्टींचा नकारात्मक विचार नसावा, सकारात्मक विचार असावा. त्यामुळे श्रद्धेमध्ये सगळ्या शुभ गोष्टी येतात आणि अंधश्रद्धेमध्ये या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी येतात. आता या अंधश्रद्धा पसरवणारे सुद्धा समाजात काही घटक आहेत. म्हणजे मी तुम्हाला जसं म्हटलं, 1000 वर्ष इस्लाम परंपरा आणि नंतरची 300 वर्ष ब्रिटिश परंपरा यांनी आपला धर्म फार एक प्रकारे त्याची क्षती केली खूप. त्यामुळे खूप चुकीच्या गैरसमजुती, गैरसमज याच्यात पसरले गेले आणि ते आजही अस्तित्वात आहे. किंवा स्वतःलाच देव मानणे असे काही जगात लोक आहेत. मोठमोठे असे काही संप्रदाय मी पाहतो का हेच देव झाले. ईश्वर काही कोणासाठी थोडे, ईश्वर निर्मित, ईश्वर ही महान संकल्पना आहे. गॉड इज इमॉर्टल अँड एव्हरलास्टिंग. ईश्वर हा अमर आहे आणि कायम आहे. आणि जे मनुष्य जन्मात आहे का कदाचित काही वर्षांनी ते मरतील, ते स्वतःला देव म्हणतात. ही जी एक अज्ञान आहे, ही आता हे हल्ली वाढलंय फार. ही अंधश्रद्धा आहे. का स्वतःचा संप्रदाय निर्माण करेन मीच देव आहे. तुम्ही बघा असे असे आता असं कोणाचा उल्लेख इथे करू नये, पण असे काही संप्रदाय की ते त्यांचे स्वतःचेच फोटो लावतात ते. कोणी बाबा असतील, बुवा असतील, मीच गुरु, मीच देव. देव बाजूलाच पडतो. सत्संग देवाचा करतील, नामस्मरण, चिंतन, भजन देवाची गातील आणि मात्र फोटो त्यांचा. म्हणजे मीच देव आहे ही जी संकल्पना आहे. कारण देव कधी, ईश्वर आत्मा अमर आहे. आपण तर आत्म्याला अमर म्हणतो. आपली हिंदू धर्मात आत्मा अमर आहे म्हणतात. त्यामुळे ईश्वर कधी हा मरत नाही आणि हे जे मृत लोक आहे की काही वर्षांनी मरणार आहे, हे देव अशा स्वतःला मानतात, ही अंधश्रद्धा. तर लोकांनी अशा अंधश्रद्धेच्या लोकांच्या नादी लागू नये. त्याच्यातलं चांगलं घ्यावं. आज ते काही नामस्मरण करत असतील, संकीर्तन करत असतील, चांगले विचार मांडत असतील, त्या घ्याव्या. पण ते म्हणत असतील मीच देव, माझं आहे का, तर हे चुकीचं. त्यावेळेस त्यांना नमस्कार करावा आणि तिथून बाहेर पडावं. तर ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. तर हे कलियुगात आता ह्याचं वर्णन सगळं श्रीमद भागवत ग्रंथात आहे. कलियुग खंडामध्ये तुम्ही जर जाल, श्रीमद भागवत ग्रंथात प्राचीन ग्रंथात त्याचा उल्लेख आहे. का कलियुगात
महंत, संत कसे असतील याचा सगळा उल्लेख आहे आणि ते आज दिसतंय समाजात आपल्याला. का स्वतःचीच एक परंपरा सुरू करताना मीच देव आहे म्हणतात. अर्थात ते कधीतरी मरणारच असतात आणि मरतात सुद्धा. त्यामुळे त्यांच्यानंतर ते सगळं संपतं. हा सगळा एकूण विचार सध्याच्या कलियुगात आहे. त्यामुळे ही अंधश्रद्धा आहे सगळी. कोणाला फॉलो करणं किंवा आपण कोणाचे फॉलोवर आहोत याचा डोळसपणे अभ्यास करा. परंतु त्याच्यात त्या चांगल्या गोष्टी जरूर घ्याव्या. पण जिथे चूक वाटते ते सोडून द्यावं. ही जेव्हा आपल्याला एक प्रकारची समज येईल किंवा आणि ही कशाने येईल? ती आपल्या आध्यात्मिक विचारांनी येईल, आपल्या चिंतनाने येईल, आपल्या नामस्मरणाने येईल, सत्संगतीने येईल. तुम्ही ते एक विचार परंपरा ऑटोमॅटिक तुमची तशी निर्माण होईल का नाही बाई हे चुकीचं सांगताय याच्यात काही अर्थ नाही. तर हे अंधश्रद्धा आणि श्रद्धेत हाच फरक आहे. सकारात्मकता असणे आणि नकारात्मकता असणे हा मुख्य याच्यात फरक आहे. खूप छान. धारणे गुरुजींनी आपल्याला खूप छान असं मार्गदर्शन केलेलं आहे. अगदी श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्याच्यावर देखील त्यांनी भाष्य केलेलं आहे, की जे आपल्या सगळ्यांसाठीच खूपच म्हणजे अगदी मोलाचं ठरणार आहे. गुरुजी, आज तुम्ही वेळात वेळ काढून या आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. चॅनलचं धन्यवाद आणि या निमित्ताने सगळ्यांशी संवाद साधता आला त्याबद्दल सगळ्यांचे आभार. धन्यवाद.